म्हणजे सांगायचं कसं की जे मुलं असतात त्यांना मराठी चांगली येते परंतु त्यांना इंग्लिश येत नाही, परंतु ज्या मुली असतात त्या इंग्लिश असे फाड बोलतात. तर मला प्रश्न हाच विचारायचा आहे, म्हणजे त्याच्या मनात एक डाऊट असतो की यार मुलींचं इंग्रजी मुलांपेक्षा नेहमी चांगलं का असतं? काय मत आहे तुमचं याच्यावरती? ह्याच्यावर माझं थोडंसं वेगळं मत असं आहे की थोड्याशा वेगळ्या बाजू असू शकतात. एकतर कदाचित मला असं पर्सनली वाटतं की मुली थोड्याशा जास्ती सिरियस असतात अभ्यासाबद्दल, किंवा थोडंसं त्यांना वाटतं की नाही आपण हे पण शिकावं ते पण शिकावं. हे वन ऑफ द रिझन असू शकतं. पण त्याच्याही पेक्षा मला वाटतं की असं म्हणजे मुलीलाच का जास्ती चांगलं येतं, किंवा असं असू शकतं की त्या मुलीला शायनिंगच मारायचं की मला किती भारी इंग्लिश येतं. आजकाल असं वाटतं की हां इंग्लिश जिला येतं ती भारी. तर असं नाही ॲक्च्युली. तर त्या मला विशाल जे आपण बोलतोय त्या मुलाला मला असं सांगावं असं वाटेल की तू 12th करून आलास शहरामध्ये, तर पहिली गोष्ट जे सगळे चूक करतात किंवा असं करू नये मला सांगावं असं वाटतं इज लोक काय म्हणतील. तुम्हाला जर इंग्लिश येत नाही आहे आणि तुम्ही प्रयत्न करताय शिकण्यासाठी आणि जर का तुम्हाला 20 शब्द येत आहेत, पण जर का मला माहिती आहे की जर का तुला माझ्यापेक्षा जास्ती चांगलं इंग्लिश येतंय, मी असं विचार केले की अरे नाही ह्याला तर चांगलं इंग्लिश येतंय माझ्यापेक्षा, किंवा मी जर इंग्लिशमध्ये बोलले तर हा मला हसणार आहे, किंवा माझे फ्रेंड्स काय म्हणतील मला इंग्लिश येत नाहीये. सो आपण काय करतो आजूबाजूच्यांचाच विचार करून आपला आधीच कॉन्फिडन्स लो होतो. सो असं अजिबात करायचं नाहीये. मला चांगलं इंग्लिश येतंय, कारण मग असं काय होतं जर 20 शब्द मला येत आहेत इंग्लिशचे आणि मी माझा कॉन्फिडन्स आधीच घालवलाय तर ते 20 शब्द पण मी व्यवस्थितपणे बोलू शकणार नाहीये, कारण मला आधीच वाटतं की नाही तू मला हसणार आहेस. सो असं न करता जेवढं केवढं येतंय, जेवढं केवढं तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करताय तेवढं तरी तुम्ही ट्राय करायला पाहिजे बोलायला. जर तुला 2 वाक्य येत आहेत इंग्लिशमधली तर ती 2 वाक्य तर बोलच रोज तुझ्या डेली लाईफमध्ये, प्लस एक 3रं वाक्य पण शिकायला पाहिजे. सो असं म्हणतात ना सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, तर ते अजिबात करायचं नाहीये. तर त्या मुलीला कितीही भारी इंग्लिश येत असू दे, तुझे फ्रेंड्स तुला हसू दे, विचार नाही करायचा आहे, कारण का शेवटी आपल्याला पर्सनल ग्रोथ सेल्फ डेव्हलपमेंट करायची, आपल्याला आयुष्य घडवायचंय. सो लोकांचा विचार करणं थांबवायला पाहिजे. बरोबर. म्हणजे लोकांचा विचार न करता स्वतःच्या प्रोग्रेसवरती फोकस करायला. राईट. ओके.